घरी बनवलेले मेदूवडे थंड झाले की लगेचच नरम होतात, पण तोच पदार्थ जर हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जाऊन खाल्ला तर मस्त असे कुरकुरीत आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात. का बरं? कारण त्यामध्ये फक्त उडीद डाळ वापरत नाही, तर ही वेगळी डाळ सुद्धा वापरली जाते आणि बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. त्यामुळेच तर हॉटेलमध्ये असेल किंवा कॅफेमध्ये हे नाश्त्याचे पदार्थ खायला एकदम चविष्ट लागतात. पण हेच पदार्थ आज आपण घरी बनवणार आहोत. त्यासाठी ही वेगळी पद्धत नक्की ट्राय करा आणि मेदूवडा असेल किंवा त्याच पिठापासून बनवलेले खमंग कुरकुरीत असे बोंड, म्हणजे एकाच पिठापासून नाश्त्यासाठी तुम्ही दोन वेगळे पदार्थ बनवू शकता. एकदा का ही रेसिपी ट्राय केली की नेहमी असेच वडे बनवाल. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. मेदूवडा बनवण्यासाठी डाळ भिजवून घेऊया. इथे मी 1.5 कप उडीद डाळ घेतली. जर तुम्ही अख्खी म्हणजे गोटा उडीद डाळ वापरणार असाल तर 1 कपच घ्या. त्यानंतर यामध्ये अजून एक डाळ घातली जाते, ती म्हणजे चण्याची डाळ. 1/4 कप म्हणजे पाव कप चण्याची डाळ घालायची. फक्तच उडीद डाळ न वापरता चण्याची डाळ जरूर वापरा. त्यामुळे वडे खायला चविष्ट तर लागतात, पण छान कुरकुरीत सुद्धा होतात. आता या डाळी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. जे काही साहित्य आहे त्यामध्ये 7 ते 8 व्यक्तींना पुरेल इतके वडे तयार होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. 2 ते 3 वेळा पाण्याने डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या की त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. ही डाळ आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी भिजत ठेवायची. थंडीच्या दिवसामध्ये थोडा जास्त वेळ लागतो, पण उष्णता असेल तर 1-1.5 तासामध्ये डाळ व्यवस्थित भिजल्या जातात. 1.5 तासानंतर बघाल तर डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत. आता यामधलं पाणी निथळून घ्यायचं. चण्याची डाळ घातल्यामुळे वडे तेलकट होत नाही, छान कुरकुरीत होतात, म्हणून थोडीशी तरी चण्याची डाळ जरूर घाला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल एवढीच डाळ त्यामध्ये घालायची आणि यामध्ये मी ओल्या लाल मिरच्या वापरल्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता. 4 मिरच्या घालून घेतल्या, त्या मिक्सरवरनं फिरवून घेऊ. लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही. आधी मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं आणि वाटलं की कोरडं झालं आहे तर यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी 4 ते 5 चमचे पाणी घालून घेतलं आणि एकदम फाईन पेस्ट याची करायची. पण डाळ दळताना फार जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर बॅटर पातळ होतं आणि त्यामुळेच वडे तळताना तेलामध्ये फुटतात सुद्धा. म्हणूनच लागेल तसंच पाणी घालायचं. खूप जास्त पाणी घालू नका. बॅटर पातळ होईल, वडे तेलकट तर होतील, पण ते चांगले होणार सुद्धा नाही. दळलेली डाळ कमीत कमी 5 मिनिटं तरी चांगली फेटून घ्यायची आहे. हाताने फेटा किंवा चमच्याने, पण ही प्रोसेस करणं गरजेचंच आहे. डाळ चांगली फेटून घेतली की ती हलकी होते आणि बघाल तर बॅटर थोडंसं फुलतं सुद्धा. त्यामुळेच तर वडे आतून छान सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत होतात. जर तुम्ही लगेचच डाळ दळून वडे बनवाल तर ते कडक होतात आणि सॉफ्ट होत नाहीत. आता ही डाळ आपण 5 मिनिटं चांगली फेटून घेतली. डाळीचं हे मिश्रण तयार झालं. राहिलेलं साहित्य घालून घेऊया. त्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, डाळ दळताना सुद्धा आपण मिरच्या वापरलेल्या आहेत, 1 चमचा जिरे, 1 चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालायची. मेदूवडा बनवताना हा पदार्थ जरूर घाला, तरच तो छान चविष्ट लागतो. त्यानंतर 1 चमचा मीठ घातलं आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हिंग घालायला विसरू नका, कारण डाळीचा पदार्थ आहे. आणि यामध्ये कढीपत्ता भरपूर घालायचा, पण तो हातानेच असा बारीक करून घाला. कढीपत्ता घातल्यामुळे सुद्धा मेदूवडा अतिशय चविष्ट लागतो. आता हे सगळं साहित्य घालून घेतलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं बारीक चिरलेलं आलं आणि ओल्या नारळाचे कापसुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, पण फार वेळ नाही, कारण डाळ आपण आधीच फेटून घेतलेली आहे. फक्त सगळे पदार्थ छान एकजीव व्हावे यासाठी हे चांगलं मिक्स करायचं. बरं, यामध्ये जरासुद्धा सोड्याचा वापर करायचा नाही, तर छान असे वरतून कुरकुरीत वडे व्हावे म्हणून यामध्ये 2 चमचे घालायचं आहे तांदळाचं पीठ. फक्त 2 चमचेच तांदळाचं पीठ घालायचं आहे, जास्त पीठ घालू नका. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे कुरकुरीत होतात. जरी थंड झाले तरी ते नरम होत नाहीत, म्हणून सगळ्यात शेवटी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पण वडे बनवण्यासाठीचं हे बॅटर तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार? हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि याचा हा वडा बनवायचा. पण हा बनवलेला वडा तेलात नाही तर पाण्यामध्ये घालायचा आहे. जर वडा पाण्यावर तरंगला म्हणजे हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं. पण वडा पाण्यावर तरंगला नाही, खाली बसला, तर पुन्हा हे पीठ चांगलं फेटून घ्या. पण जर तुम्हाला डायरेक्ट हाताने वडे तेलामध्ये सोडायला भीती वाटत असेल तर या पद्धतीने वडे बनवू शकता. चमचा, वाटी, ग्लास काहीही घ्या, पण त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं. हे बॅटर घालून असा वडा बनवायचा आहे आणि मग तळून घ्यायचा.
वडे तळताना तेल फार कडकडीत गरम करायचं नाही. हलकंसं तेल गरम झालं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये वडे तळायचे आहेत. बऱ्याच जणांचे वडे तळताना तेलामध्ये फुटतात. एकतर बॅटर पातळ झालेलं तरी असतं किंवा मग तेल थंड असतं. जर थंड तेलामध्ये तुम्ही जास्त वेळ वडे तळाल तर मग त्यामध्ये पाण्यामुळे वाफ धरली जाते आणि त्यामुळेच वडे तेलामध्ये फुटतात सुद्धा. म्हणूनच एकदा का तेल चांगलं गरम झालं की गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा. एका बाजूने व्यवस्थित वडे तळून घेतले की मगच दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आहेत. अजिबात वडे तेलामध्ये फुटत नाहीत. वडे तळताना मात्र घाई गडबड अजिबात करू नका, कारण मस्त असे सोनेरी रंगावर आणि छान कुरकुरीत होईपर्यंत वडे तळायचे आहेत. त्यामुळे गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा, म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. जर मोठ्या आचेवर तळाल तर वरतून तर कुरकुरीत होतील पण आतून कच्चेच राहतील. तर हे वडे तळण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 मिनटं तरी लागतात. मस्त असे हे कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घेतले की खाण्यासाठी गरमागरम हा मेदूवडा तयार आहे. बनवायला जितका सोपा आहे, खायला तितकाच चविष्ट असा हा नाश्त्याचा पदार्थ. 100दा मेदूवडा तुम्ही बनवला असेल, पण एकदा या वेगळ्या पद्धतीने जरूर बनवा. हॉटेल किंवा कॅफेमध्ये सुद्धा याच पद्धतीने मेदूवडा असेल किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवले जातात आणि त्यामुळेच ते अगदी कुरकुरीत आणि चविष्टसुद्धा लागतात. बनवायला एकदम सोपी, साधी सोपी अशी ही नाश्त्याची रेसिपी. चटणी, सांबार किंवा नुसतेच खायला अप्रतिम असे हे मेदूवडे. जर तुम्हाला मेदूवडे बनवायचे नसतील किंवा बनवायला येत नसेल तर त्यांच्यासाठी ही साधी सोपी रेसिपी, ते म्हणजे बोंडं. ते तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. एकाच मिश्रणापासून तुम्हाला हवं तर मेदूवडा बनवा किंवा मग हे बोंडं. बोंडं म्हणजे सगळ्यात सोपी रेसिपी. नवशिके, बॅचलर सहज बनवू शकतील. बोंडं तळताना ते पलटवून घेण्याची सुद्धा गरज नाही. आपोआप तेलामध्ये ते पलटले जातात आणि एकसारखे तळले सुद्धा जातात. म्हणजेच आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. अगदी छान सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालं की वडे किंवा हे बोंडंसुद्धा अगदी परफेक्ट तयार होतात. एका बाजूने छान तळून घेतले की मग दुसऱ्या बाजूने पलटवून घ्या आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले की खाण्यासाठी तयार आहे गरमागरम असे हे बोंडं. मेदूवडा बनवा किंवा बोंडं. आता हॉटेल किंवा नाश्ता सेंटरमध्ये जाऊन हे पदार्थ खाण्याची गरजच काय? जेव्हा घरीच तुम्ही चमचमीत कुरकुरीत असे हे वडे खाऊ घालाल तर सगळेच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून छान असे कुरकुरीत मेदूवडे असतील किंवा मग बोंडं. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.